शेतकरी मित्रांनो, आज आपण हा जो प्लॉट बघतोय तो प्लॉट 3524 हा मकेचा वाण आहे. साधारणतः या प्लॉटला आता सध्या जवळजवळ एक 40 ते 45 दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता एक साधारणतः 5 फूट मकेची वाढ झालेली आहे. आणि ही जी मका आहे म्हणजे साधारणतः पायोनियर जी कंपनी आहे यातला टॉप 1 हा आपल्याला इथं पाहायला मिळतोय. या मकेची वैशिष्ट्य म्हणजे हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी यंत्राच्या सहाय्याने 7 फणी अवजार जे आहे ते वापरलेलं आहे. म्हणजे 7 फणी मका ही केलेली आहे. तरीसुद्धा मकेची वाढ ही अतिशय उच्च प्रतीची आहे. तुम्ही त्याच्यावरलं मकेवरलं तेज जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुमचं मन भरून येऊ शकतं. अशा प्रकारची टॉप क्वालिटीची मका आज आपल्याला इथं पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता की मकेचं हे जे भेंड जे आहे, मी तुम्हाला दाखवतो भेंड की कशा प्रकारचं भेंड जे आहे ते साधारणतः बघा की ही मका एखाद्या पावसामध्ये किंवा वाऱ्यामध्ये त्या पडू शकत नाही. अशा प्रकारची हे टॉप क्वालिटी आहे. आणि साधारणतः एकरी 50 क्विंटल तरी या उत्पन्नातून म्हणजे या मकेच्या उत्पादन हे त्या ठिकाणी मिळू शकतं. आत्ता हा साधारणतः 1.25 ते 1.5 महिन्याचा प्लॉट असल्या कारणानं कुठं थोडासा छोटा आहे, कुठं मोठा आहे. तर तशा प्रकारे त्या ठिकाणी प्लॉट आपल्याला सर्वांना दिसतो आहे इथं. परंतु आपण इथं पाहू शकतो की अतिशय दाट ही मका त्या ठिकाणी केलेली आहे. कुठंही त्या ठिकाणी म्हणजे इथं त्या मकेमधून फिरायलासुद्धा स्कोप आपल्याला त्या ठिकाणी भेटत नाही. वारंवार पडणाऱ्या पावसामुळं तर त्या ठिकाणी त्याची जी वाढ आहे ती आणखी जलद गतीने आपल्याला त्या ठिकाणी होत असताना दिसत आहे. आपण पहिल्यांदा याचा जर त्या ठिकाणी खताचा जर डोस पाहिला तर या खताच्या डोसामध्ये त्या ठिकाणी आपण अळीचा प्रादुर्भाव आहे तो संपूर्णपणे त्या ठिकाणी कमी झालेला आहे. म्हणजे अळीचा प्रादुर्भाव आपल्याला या ठिकाणी अजिबात कुठेही दिसणार नाही. तर आपण काय केलं, हे संपूर्ण अर्धा एकराचा प्लॉट आहे, परंतु आपण त्या ठिकाणी या अर्ध्या एकराच्या प्लॉटवरती जे आईचं लष्करी आईचं जे औषध असतं, जे पांढरी तुडतुडे असतात त्या प्रकारचं ते औषध आहे. ते त्या ठिकाणी एकराचं औषध अर्ध्या एकराचं त्या ठिकाणी आपण वापरलेलं आहे. याचा उपयोग म्हणजे एकदा मका मोठी झाली की त्या ठिकाणी औषध आपल्याला परत फवारणी करता येत नाही. आणि म्हणून ते आपण 1 टाईम त्या ठिकाणी फवारणी घेतलेली आहे. आणि 1 टाईम फवारणी घेऊन हा आता आपण इथं बघू शकताय की कशा प्रकारे त्या ठिकाणी मका ही आलेली आहे. इथं आपल्याला दिसते बघा, त्याची जी वाढ आहे ती अतिशय उच्च प्रतीची वाढ हे आपल्याला याच्यातून दिसत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं याचं जे तण व्यवस्थापन जे आहे ते आपण त्या ठिकाणी टेंजर हे औषध वापरलेलं होतं. आणि टेंजरचा रिझल्ट हा चांगला आहे. म्हणजे बाकीचे जे औषध आहे त्याचा रिझल्ट जो आहे तो चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु काही अंशी काही जे चुकलेलं गवत आहे ते या मकेमध्ये स्थित आहे, मकेमध्ये दिसते. परंतु ह्याची वाढ जी आहे ती अतिशय उच्चतम प्रकारची वाढ आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि मग हे मका ही त्या ठिकाणी निश्चित त्याची जी आता कणीस जी लागणार आहे या मकेच्या मोडाला, प्रत्येकी मोडाला 2 कणसे येतात असं त्या ठिकाणी कंपनीचा दावा आहे. पण बघूयात की पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला इथं 2 कणस दिसत आहेत का 1 दिसते हे त्या ठिकाणी निश्चित आपल्याला पाहायला मिळेल किंवा बघायला मिळेल. काही अंशी गवत हे राहिलेलं आहे. बघा, वाढ अतिशय उच्चतम प्रकारची वाढ ही त्या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि निश्चित प्रकारे वाढ ही चांगल्या प्रकारची झालेली आहे असंच त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल.
आणि मला असं वाटतं की निश्चित एकरी 50 क्विंटल म्हणजे अर्ध्या एकराला एक 25 क्विंटल ही त्या ठिकाणी मका निघणं अपेक्षित आहे. तर बघूयात की कशाप्रकारे त्या ठिकाणी मका ही उत्पन्न त्या ठिकाणी देते. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत की कशाप्रकारे त्या ठिकाणी या मक्याचं पुढचं काही रूप आपल्याला बघायला मिळते, उत्पन्न बघायला मिळते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. पण या मक्याचं शेवटी जाता परत एकदा नाव सांगतो. पायोनियर कंपनीची 3524 हा मक्याचा वाण आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा वाण आपल्या शेत शिवारामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद.